नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इव्हेंटमध्ये ई केवायसी कसे करायची. 2026 ची लेटेस्ट अपडेट स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. जर तुम्ही इव्हेंट ॲक्टिव्हेशन केला नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, तिथून तुम्ही आपला इव्हेंट ॲक्टिव्हेशन करू शकता. त्यानंतर ई केवायसी प्रोसेस कशी करायची तर ह्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येणार आलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एकही स्टेप स्किप करू नका. चला आता मग सुरू करूया. तर मित्रांनो, ई केवायसी करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही ते लॉग इन करू शकता. जर तुमच्याकडे इव्हेंट नंबर आणि पासवर्ड असेल तर लॉग इन करा, किंवा जर आताच तुम्ही जर इव्हेंट ॲक्टिव्हेशन केला सर, तर तुम्हाला एक डिफॉल्ट पासवर्ड मिळेल, त्याच्यावर तुम्ही साइन इन करू शकता. साइन इन केल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार 6 नंबरचा. तुम्ही OTP व्हेरीफाय करून सबमिट करा. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला जुना पासवर्ड, त्यानंतर नवीन पासवर्ड ठेवावा लागेल. तर सेम तसाच तुम्ही जुना पासवर्ड ठेवा. जर तुम्ही जुने मेंबर असाल, तुमच्याकडे पासवर्ड असेल तोच घाला, किंवा नवीन ॲक्टिव्हेशन असेल, तुम्हाला बाय डिफॉल्ट पासवर्ड मिळाला आहे, त्याला भरून तुमच्या पसंतीचा पासवर्ड निवड करून नवीन पासवर्ड तयार करा. त्यानंतर आधार OTP टाका. आधार OTP पण 6 नंबरचा येणार. आधार OTP व्हेरीफाय करून चेंज पासवर्डवरती या. हे बघा, तुमचे पासवर्ड नवीन सक्सेसफुली अपडेट झाले आहे. तर पुन्हा लॉग इनमध्ये या, इव्हेंट नंबर टाका, आणि तुम्ही जर आता जे नवीन पासवर्ड ठेवले आहे ते पासवर्ड टाकून साइन इन करा. साइन इन झाल्यानंतर परत OTP येणार, OTP व्हेरीफाय करा. सर्वप्रथम तुम्हाला याच्या मॅनेजमध्ये जाऊन ई केवायसी हा ऑप्शन निवडायचा आहे. यामध्ये आल्यावर तुम्हाला बँक, पॅन कार्ड आणि पासबुक तुम्ही हे भरून ई केवायसी करू शकता. मी आधार, पॅन आणि बँक निवडत आहे. यामध्ये तुमचा अकाउंट नंबर अचूक भरा, पुन्हा कन्फर्म करा. IFSC कोड काळजीपूर्वक भरा, जसं मी भरत आहे. तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट देऊ शकता, पण त्याची गरज नाही. फक्त तुम्ही आधार, बँक पासबुक, पॅन कार्ड द्या. चला, IFSC कोड व्हेरीफाय करा माझ्याप्रमाणे. अकाउंट नंबर एकदा तपासा, त्यानं खाली स्कोर करून पॅन नंबर भरा. पॅन नंबर भरला की कन्सेंट द्या. कन्सेंट झाल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करा. सेव्ह बटन झाल्यानंतर तुम्हाला एक OTP येणार. OTP भरून सबमिट करा. तर मग बघा, आता तुमचा ई केवायसी झालेला आहे. ई केवायसी ही प्रोसेस कंप्लीट होण्याकरिता 7 दिवस लागतो. होम पेजवर आहे. बरं, परत ई नॉमिनेशनचा पेज येत आहे. जर तुम्हाला ई नॉमिनेशन करायचे असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेअर करा मित्रांना. धन्यवाद.